54 धावांची बहारदार केली गेली आपल्या संघासाठी आणि विजय करून दिले. तिसऱ्या फेरीमध्ये इथे सामना दाखल झालाय तो श्री समर्थ बदलापूर संघ. मयूर ग्रुप बदलापूर संघाने नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षक निवडले. आमंत्रित केले फलंदाजीसाठी ते कुलगाव बी संघाला. कुलगाव बी संघाकडून सलामीवीर फलंदाज पाहतो आपण नीलक्ष आणि तुषारला पाहते. तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्लोकला पाहते. चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये पाहिली होती आपण श्लोक याची. तो श्लोक पुन्हा एकदा सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. पायवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी फेस करीत फलंदाज स्ट्रायकेनवरती नीलक्षला पाहतोय. नीलक्षचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी नीलक्षकडून सुद्धा पाहायला भेटली होती. तोच नीलक्ष पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकेनवरती. एक नंबर पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना इथे सुरू होते. पहिला चेंडू श्लोक याचाच फेस करे नीलक्ष. पहिला चेंडू कव्हर मध्ये फटका खेचलाय. चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू काही थांबणार नाही. पहिल्या चेंडूवरती 4 धाव वसूल करत असताना स्वतःच्या जवळ संघाचं खातं ओपन करत असताना नीलक्षला पाहिलंय मिळालेत त्या या 4 धावा. कुमार जमदारे, राज जमदारे, गुगल फॅशन कलेक्शनचे ओनर दोघेही बंधुराज पाहायला भेटतात आपल्याला या स्पर्धेमध्ये भेट देत असताना. यायचे आपलं सरचे स्वागत असेल. राजभाईंचा विचार केला तर राजभाई एक्का म्हणून संबोधलं जातं असा राज जमदारे. चला सामन्याकडे बोलूया. श्लोक लॉफ करण्याचा प्रयत्न बीट केले. फलंदाजाला चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करतोय गोलंदाज श्लोक. यासाठी श्लोकला ओळखलं जातं. वारंवार फलंदाजांना बीट करत असतो परंतु पहिला चेंडू चौकार आल्यानंतर कमबॅक निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचं पहिल्या षटकची जबाबदारी नेहमीच घेत असताना श्लोकला नेहमी पाहत असतो आपण. मयूर ग्रुप बदलापूर संघाकडून तो श्लोक पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. मिड विकेटच्या दिशेने फटका खेचलाय. कार्पेटच्या साईडने चेंडू जाईल. धन 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 करे सीमा रेषा पार. हा फलंदाज नीलक्षच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार पाहायला भेटतोय. पंचांच्या भूमिके पाहतोय आपण. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये केपी म्हणजे कुणाल पेनकर, स्क्वेअर लेगचे पंच DK दत्ता कडव यांना पाहतोय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण फायनल डेला 2 पंच ऑफिशियल पाहायला भेटतात आपल्याला. पुन्हा एकदा श्लोक स्ट्रायकिंगवरती नीलक्ष. एक्स्ट्रा कव्हरला चिरा गॅप होते. गॅप मधून फटका खेचला. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू थोडासा स्लो पाहायला भेटला आपल्याला. गवताच्या गालीच्या वरती जात असताना 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण करत असताना फलंदाजांना पाहतोय आपण नीलक्ष आणि तुषारला चांगली रनिंग इन द विकेट मैदानावरती करत असताना आपल्या संघासाठी जीवाच्या आकांताने धावत असताना दोन्ही फलंदाज चांगली रनिंग इन द विकेट. 3 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 11 धावा. आक्रमण करतोय. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देत असताना मोठे फटके सुद्धा पाहायला भेटतात नीलक्षच्या बॅटमधून. अजूनही 2 चेंडू शिल्लक असलेले ओव्हर मधले पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये श्लोक येते. स्ट्रायकिंगवरती फलंदाज सलामीर फलंदाज आक्रमक भूमिका धारण करणारा नेहमीच फलंदाज पाहतोय आपण तुषार याला. तोच सज्ज झालाय. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. सरळ रेषेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवत असताना निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा श्लोक सज्ज झाला. स्ट्रायकिंगवरती तुषार.
सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटलंय. बिटकेटे फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. कुलगाव बी संघाच्या 11 धावा कमबॅक केलं. शेवटच्या 2 चेंडूवरती श्लोक याने 2 फटके आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटली श्लोक करून. श्री समर्थ बदलापूर संघ आपण कुठेही जायचं नाही. आज सामना झाला लगेचच आपला थर्ड राऊंडचा सामना सुद्धा इथं केलेला जाईल याची नोंद घ्यायची. त्यामुळे श्री समर्थ बदलापूर संघ आपण कुठेही जाऊ नका. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. तो प्रतीकला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झालाय गोलंदाजासाठी. स्ट्राईक एंडवरती या फलंदाजच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले. तोच फलंदाज निलक्ष आपल्या संघासाठी चांगली कामगिरी. पहिला चेंडू फुल टॉच वरती फुल टोल वसूल करत असताना चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसले. 6 धावांसाठी षटकाराने आघात करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण फलंदाज निलक्षच्या बॅटमधून चौकार पाहिले होते. परंतु प्रतीकच्या विरुद्ध आक्रमण रूप धारण करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार. निलक्ष स्ट्राईकवरती पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता मग कारपाच्या साईन स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत परत त्यांच्या अवाकाच्या बाहेर चेंडू. हा आलेला फलंदाज निलक्षच्या बॅटमधून तिसरा चौकार. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्या निलक्षची. प्रतीकवरती आक्रमण करत असताना 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले फलंदाज निलक्षच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी वारंवार करताना पाहतो निलक्षला. तशीच फलंदाजी आत्ता सुद्धा या सामन्यामध्ये करतोय निलक्ष. फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग बी 4 ची अपील आणि इथे अपील उचलून धरले. ज्या फलंदाजाने अहंकार माजवला होता त्या फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज. लेग बी 4 च्या स्वरूपामध्ये पहिला झटका बसतोय तो कुलगाव बी संघाला. फलंदाज बाद. चांगली फलंदाजी करत होता. तब्बल 21 धावांवरती फलंदाज इथे बाद झालाय. निलक्षला पाहतोय आपण लेग बी 4 च्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती वन डाऊनचा फलंदाज प्रथमेशला पाहतोय आपण. कमबॅक करणारी गोलंदाजी 2 फटके आल्यानंतर प्रतीककडून पाहायला भेटली. लेग बी 4 च्या स्वरूपामध्ये इथे बाद केले. सफलता अर्जित केले प्रतीक याने. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती प्रथमेश. लॉफ केलाय. आल्या चेंडूवरती आघात करत असताना घुटना टेक तमाशा देख फटका घेतलाय मिडविकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकारांची भाषा बोलत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. डगआउट मधूनच सेट होऊन आलेला दिसते फलंदाज. जशी फलंदाजी निलक्षच्या बॅटमधून पाहिली होती तशीच फलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपण
प्रथमेशच्या बॅटमधून पाहतोय आक्रमण करतोय ते गोलंदाज प्रतीक वरती मार पडतोय तो वारंवार पाहतोय षटकार चौकार येत असताना प्रतीकच्या विरुद्ध पुन्हा एकदा प्रथमेश पुन्हा एकदा लॉफ केलाय आता मात्र मिडविकेटच्या दिशेने फटका 6 धावांसाठी लगातारचा दुसरा षटकार फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून 2 षटकार षटक 2 फोटे फटके पाहायला भेटले षटकार 2 षटकार आलेत फलंदाज प्रथम खराब गोलंदाजी करताना पाहतोय तिसरा चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता पण तो डगआउट मधून सेट होऊन आलाय फलंदाज प्रथमेश 2 चेंडूवरती 2 मोठे फटके शेवटचा चेंडू ब्लॉक मध्ये होता खोदून काढलाय चेंडूला मिडविकेट वरून निरंजन येईल अडवेल 1 धावेचा अवधी आणि फक्त सिंगल धाव मिळते या चेंडूवरती दुसरं षटक समाप्त झालंय 2 षटकार समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 1 गडी बाद 34 धावा पाहायला भेटतात तब्बल या ओव्हरचा विचार केला ना तर तब्बल 23 धावांचं षटक पाहायला भेटलं हे गोलंदाज प्रतीक याचं पहा जे 4 संघ क्वालिफाय झाले होते ना जय भोजेचे साही राज क्रीडामंडळ कुलगाव गावदेवी आंबेशू आणि आपटी संघ 4 संघांनी रिपोर्टिंग करायची आपल्याला 5 संघांमध्ये लाईव्ह ड्रॉ केला जाईल यापुढे सामना चालू असताना विनर अशी चिठ्ठी टाकली जाईल आणि लाईव्ह ड्रॉ केला जाईल त्यामुळे 4 संघांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे 11:30चं आपलं रिपोर्टिंग टायमिंग होतं हे लक्षात असू द्या 11:05 झालेले आहेत 11:30 पर्यंत 4 संघांनी रिपोर्टिंग करा त्याला सामन्याकडे बोलूया सामना पाहतोय आपण मैदानावरती मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष कुलगाव बी आक्रमक रूप धारण करत असताना फलंदाजांना पाहतोय आपण प्रथमेश नवीन फलंदाज ज्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले तोच सज्ज झालाय स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी मार्कवरती रोहित उलटा चेंडू होता विरकावण्याचा प्रयत्न स्लोवर चेंडू पाहायला भेटला बीट केलाय फलंदाजाला निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज रोहितला पाहतोय आपण तिसरं षटक घेऊन आलाय आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली 2 चेंडू ओव्हरमध्ये तब्बल 34 धावा खर्च झाल्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता रोहित मध्ये आहे ते दाखवू देत असताना पहिला चेंडू तर निर्धाव आलाय परंतु पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रथमेशला पाहतोय आपण घुटनाटेक तमाशा देख पहिला चेंडू लाईन थोडी चांगली पाहायला भेटली होती दुसरा चेंडू ते लाईन इथे ओळखली चेंडूला फेकून दिलाय मेडिकेटच्या दिशेने 6 धावांनी पुन्हा एकदा 6ची भाषा बोलत असताना फलंदाजाच्या बॅटमधून आलेला कणकणीत असा तिसरा षटकार पुन्हा एकदा रोहित पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लॉफ केला चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनिकेत परंतु थोडासा चेंडू दूर राहिला त्यांच्यापासून एक टप्पा चेंडू फील्ड होईल या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण करत असताना तुषार आणि प्रथमेशला पाहतोय चांगले रनिंग द बट पाहायला भेटते दोन्ही फलंदाजांकडून 2 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 40 धावा सॉरी 42 धावा पुन्हा एकदा लॉफ केला शॉट ऑफ चेंडू होता त्याच्यावरती आक्रमक स्क्वेअर लेगच्या दिशेने हा सुद्धा फटका सीमारेषा पार मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती फलंदाज अतिशच्या बॅटमधून षटकारांची भाषा तशीच फलंदाजी आता मात्र कुलगाव बी संघाच्या फलंदाज प्रथमेश कडून पाहत असताना वारंवार आक्रमण करतोय तो गोलंदाजांवरती आणि या 6 धावा मिळतात त्या कुलगाव बी संघाला खराब अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मयूर ग्रुप बदलापूर संघाकडून गोलंदाजांकडून वारंवार
चेंडूवरती आक्रमण करतोय फलंदाज प्रथमेशला पाहतोय. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. तोच प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज रोहित निराश करतोय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू खोदून काढलाय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान सिंगल धाव फक्त मिळते ते प्रथमेश याला. सिंगल धावावरती समाधान मानावं लागतील प्रथमेश याला. धावफलक 1 पुढे जात असताना 49 धावा पाहायला भेटतात कुलगाव बी संघाच्या. शेवटचा चेंडू फेस करेल तुषार. फिरून खेळलाय चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार 6 धावांसाठी. तब्बल 3 षटकार पाहायला भेटले या ओव्हरमध्ये कुलगाव बी संघाच्या फलंदाजाकडून. चांगली फलंदाजी. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटकार समाप्तीनंतर धाव फलक पाहतोय उच्चांक गाठत असताना तब्बल 1 गडी बाद 55 धावा पाहायला भेटतात आपल्याला. पाण्याची मागणी केली जाते. 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचंय. तीन षटक समाप्त झाले. 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 1 गडी बाद 55 धावा पाहायला भेटतात आपल्याला. काय फलंदाजी करतात फलंदाज कुलगाव बी संघाच्या. मागच्या मॅच मध्ये एकातर्फी किल्ला लढवला होता आतिशने आणि सामना जिंकून दिला होता. परंतु आता मात्र पाहतो कुलगाव बी संघाच्या प्रत्येक फलंदाजाला मोठे फटके मारत असताना. नवीन गोलंदाज इनॅट नंबर 4 वरती मयूरला पाहतोय आपण. पहिला चेंडू हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल इथे दान होते जमिनीला. जीवनदान मिळतंय. ज्या फलंदाजाने इथे अहंकार माजवलाय मोठे फटके ज्याच्या बॅटमधून पाहायला भेटते त्या फलंदाजाला इथे जीवनदान देत आहेत क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. 1 धाव या दरम्यान 1 धावाने धावफलक पुढे जात असताना 56 धावा संधी उपलब्ध करून दिली होती मयूर याने. सरळ रेषेमध्ये स्वतःच्या फॉलोदरमध्ये अडवायचा प्रयत्न होता परंतु लॉंगॉनवरील क्षेत्ररक्षक येईल अडवेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करताना पाहतोय आपण प्रथमेश आणि तुषारला पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मयूर राईट विरुद्ध विकेटने कमबॅक करण्याचा प्रयत्न रोहित याचा पाहतोय आपण. मयूर याचा पाहतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन सज्ज झाले गोलंदाजीसाठी मयूर. स्ट्रायकेनवरती तुषार. फ्लिक केलाय चेंडूला मिडविकेटच्या दिशेने. काटपतीने चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या जवाने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलंय इथे प्रथमेश याने. फक्त ना फक्त सिंगल धाव मिळायला भेटते या चेंडूवरती सुद्धा. या 1 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण 49 धावा. लॉफ केलाय पुढे येऊन सरसारलाय चेंडूला फेकून दिलाय. व्ही शेप मध्ये फटका सीमारेषा पार 6 धावांसाठी. षटकाराने आघात करत असताना पहिल्या 3 चेंडूवरती फक्त सिंगलनं डबल पाहिली होती फलंदाजाकडून व चौथ्या चेंडूवरती स्टेप आउट होऊन मारलेला हा फटका 6 धावांसाठी षटकार.
चांगली फलंदाजी प्रथमेशच्या बॅट मधून पाहतोय आपण, वारंवार मोठे फटके केलेच असताना तोच प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉट ऑफ लाईन चेंडू विरकावलाय, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. हा आलेला फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून लगातार गोलंदाजाच्या वरती आक्रमण करत असताना 2 चेंडू वरती 2 मोठे फटके खेळत असताना या वसूल केल्यात त्या सुद्धा 6 धावा. चांगली फलंदाजी तब्बल प्रथमेशचा विचार केला तर या इनिंग मध्ये 6 षटकार पाहायला भेटतात फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून. उच्चांक गाठत असताना पाहतोय आपण धाव फलक 71 धावा पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी शेवटचा चेंडू असतील या इनिंग मधला ओव्हर मधला फेस करेल तोच फलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा लॉफ केलाय, घुटनाट एक तमाशा देख, मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटते. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या, त्यानंतर पुढील 3 चेंडूवरती 3 मोठे फटके पाहायला भेटले. फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून आलेले आणि चांगलं इथे फलंदाजी 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण, तब्बल 77 धावा पाहायला भेटतात फलंदाजांकडून. चांगली फलंदाजी कुलगाव 20 संघाच्या फलंदाजांकडून. येणारे 24 चेंडू 78 धावांची गरज असेल विजयासाठी मयूर ग्रुप बदलापूर संघाला. चांगली फलंदाजी पाहिली प्रथमेश याची, तब्बल 47 धावांची बहारदार अशी केली आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी नॉट आउट पाहायला भेटतो प्रथमेश. सत्तेचाळीस धावांची बहारदार केली ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, कुलगाव प्रथमेश. त्याच प्रथमेशने इथे अहंकार माजवला. तर बस 47 धावांची केली आपल्या संघासाठी केली आणि धाव फलक 4 षटकार समाप्तीनंतर 77 धावा. येणारे 24 चेंडू 78 धावांची गरज असेल विजयासाठी मयूर ग्रुप बदलापूर संघाला. आणि या धावा डिफेंड होतील की चेस होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक घारिवली गावचा एक गोड आवाज रोशनजी संती सरांच्या आवाजामध्ये. धन्यवाद.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. थँक्यू सो मच जितू सर. 78 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. खूप चांगली बॅटिंग प्रथमेशने केली. 47 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी नाबाद आणि त्यामुळे 77 धावा बनवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि 78 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. चला श्री समर्थ कृपा बदलापूर या टीमला विनंती असेल आपण कुठेच जायचं नाहीये. यापुढील सामना तुमचा असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
मयूर ग्रुप बदलापूर या टीम समोर अतिशय महत्वाचा हा सामना. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलंय. पहिल्या चेंडूवरती स्लोवर हा चेंडू हाताळलेला आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक, 65 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. वाईड बॉलचा इशारा येतोय कुणाल पेनकर सरांचा. धावसंख्या एकने पुढे जाईल 14. जिंकण्यासाठी अजूनही 64 धाव बनवायच्या आहेत. मिस्टर हॅमिंग, झेलची शक्यता, परंतु फाईन लेगचा फिल्डर काय करतोय हा देखील प्रश्न पडला. याआधी देखील चौकार आला होता, तिथे मिसफिल्ड झाली होती आणि हा देखील झेल आपण पाहिलं तर ड्रॉप होतोय. झेलची शक्यता होती. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे राहुल यांचं. राहुल चांगली गोलंदाजी करतायत, परंतु फिल्डर त्यांना साथ देत नाहीयेत. चला, 4 संघ आपण या रिपोर्टिंग करायचं आहे. जे 4 संघ याआधी क्वालिफाय झालेले आहेत टॉप 5 साठी, त्या 4 संघांना विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आंबेशिव, आपटी, साई आणि कुलगाव. लॉफ्टेड हिट पाठवलाय मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे 22. अजूनही 56 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा 56 या मॅच मध्ये. षटकार आलाय अनिकेत कुलकर्णीच्या बॅटमधून. निरंजन आणि अनिकेत ही जोडी आहे. प्रतीक पिसेकर बाद झाले, ज्यांनी देखील षटकार लगावला होता, ते बाद झालेले आहेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की 15 चेंडू आणि 56 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अनिकेत कुलकर्णी एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याने षटकार लगावलाय. ऑन साइडला स्वीप करतायत, परंतु फिल्डर आहेत लॉंग लेगला. चांगली फिल्डिंग, पैकी थोडीशी खराब झाली आहे. बॅकअप येईल तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या आहे 24. 54 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 14 चेंडू शिल्लक. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावाच लागेल. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाहीये. षटकार. धावसंख्या आहे 30. 48 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. या आधीच्या मॅच मध्ये 12 चेंडू 37 बनवायच्या होत्या. 4 चेंडू ठेवून सामना जिंकलाय कुलगाव टीमने. समर्थ कृपा बदलापूर या संघाने 4 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. कुलगाव टीमने 77 धाव बनवल्या. नक्कीच 78चं हे लक्ष्य आहे या मॅच मध्ये, आणि त्याला प्रत्युत्तर देताना मयूर ग्रुप बदलापूर या टीमची धावसंख्या आहे 30. 48 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन स्वर्गीय अमोल अरुण दलाल आणि स्वर्गीय
संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी चषक. लोअर फुल टॉस चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि आलाय हा डॉट बॉल येतोय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 12 चेंडू आणि 8 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी, कारण की 12 चेंडू शिल्लक आहेत. 48 ची गरज. धावबादची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. निरंजन बॅक टू द पविलियन. अकरा चेंडू आणि 48 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू आहे. लोअर फुलटॉस हा चेंडू होता, त्याला ऑनसाइडला खेळतात. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. न्यू बॅट्समन रितेश आलेत उर्फ बाब्या या नावाने सुपरिचित आहेत. खूप चांगले गुणलेखक देखील आहेत. जेव्हा जेव्हा नक्कीच मयूर ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा असते तेव्हा ते ऑफिशियल गुणलेखक असतात. नो चेंडू घोषित केलाय, त्याला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +6 मिल्टील्या चेंडूवरती 7 धावा. धावसंख्या आहे 39. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजून 39 धाव बनवायच्या आहेत. 10 चेंडू शिल्लक. 39 ची गरज. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्रीट आहे. 10 चेंडू 39 बनवायचे आहेत.
हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 40. पुन्हा एकदा फ्रीट असणार आहे. 40 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. या षटकातील हे 4 चेंडू फार महत्वाचे असतील. अनिकेत कुलकर्णी मध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता टासून टासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ड्राईव्ह करतायत. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर येतील. फार वेगाने निलक्ष आले होते. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 42. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 क्रिक्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या 36 या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. फिल्डिंग खराब झाली आहे या इनिंग मध्ये कुलगाव टीम कडून. 2 धाव मिळतील चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 44 धावा. अजूनही 34 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. एक बीमर चेंडू फेकला. त्याच्यावरती आला षटकार. गोलंदाज तेजस त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत. कारण की मोठे फटके येत नाहीयेत. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. ते मोठे फटके येत नाहीयेत. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकामधील. ऑन साइडला फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. अनिकेतच्या बॅटमधून. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज अनिकेत कुलकर्णी. सात चेंडू 28 ची गरज. धावसंख्या 50. 50 कंप्लीट. बघा समोर जो खेळाडू कक्ष आहे उजव्या बाजूला बाईक आहे. आय थिंक शाईन. त्याचा आरसा आपण व्यवस्थित करायचा आहे. येस थँक्यू. दिनेश तामाणे आंबेशिवचे कोच आहेत. दादा थँक्यू सो मच. 40+ साठी देखील ते अनेक ठिकाणी जात असतात. खुल्या गटातून खेळण्यासाठी जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे. अनिकेत कुलकर्णीची ही गोल्डन विकेट मिळवली शेवटच्या बॉलवरती. आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल कुलगाव टीम मध्ये. कारण की अनिकेतच्या विकेटचं महत्व माहिती आहे कुलगाव संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50. 6 चेंडू शिल्लक. 28 ची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्गवरती साहिल येत आहेत या अंतिम षटकामध्ये.
स्ट्रायकिंगला बॅट्समन रितेश आहेत. बाब्या या नावाने सुपरिचित आहेत. न्यू बॅट्समन नितेश येत आहेत. गोलंदाज साहिल आहेत. आपटी संघ देखील दाखल होतोय. ऑन साईडला स्वीप करताय क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये स्क्वेअर लेगला त्याच्यावरती मिळते एक धाव. चला श्री समर्थ कृपा बदलापूर या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. 5 चेंडू शिल्लक आणि 27 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार 1 चौकार मारावा लागेल. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत. एकच धाव मिळणार आहे. 4 चेंडू शिल्लक 26 ची गरज. आता मात्र सामना पूर्णपणे झुकलेला आहे कुलगाव टीमच्या बाजूने. ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो प्रथमेश. ज्या प्रथमेशने 47 धावांची नाबाद इनिंग साकारली. पुन्हा एकदा पुल करताय. फिल्डर आहेत उपस्थित स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 53. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. अतिरिक्त शिल्लक या मॅचमध्ये. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे कुलगाव टीमने. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. साहिलने विकेट मिळवली आहे. नितेश बॅक टू द पवेलियन. चेंडू शिल्लक आहेत 2. बनवायच्या धावा 25. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि लॉंग ऑनला हा झेल पकडलेला आहे. विकेटचं बदन फलंदाज झालाय बाद. 1 चेंडू शिल्लक. नक्कीच धावा भरपूर बनल्या पहिल्या इनिंगमध्ये प्रज्वल. त्यामुळेच संघ नक्कीच पराभूत झालेला आहे. गोलंदाजी मध्ये तुम्हाला सुधार करावा लागेल. बॅटिंग तर तुमची खूप चांगली आहे यातील मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा झेलची शक्यता असेल. हॅट्रिक बॉल आहे आणि हॅट्रिकची संधी होती. झेल ड्रॉप झालाय. मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे तो म्हणजे कुलगाव टीमने. कुलगाव संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन कुलगाव संघ. आणि क्वालिफाईंग मॅच असेल श्री समर्थ कृपा बदलापूर विपक्ष कुलगाव या 2 टीममध्ये. सचिन दादा वेलकम, स्वागत आहे. सचिन दादा शिसवे इन ॲक्शन मध्ये असतील. स्वर्गीय विनोद शिसवे 11. सिद्धिविनायक आपटी या टीमने कालचा दिवस गाजवलेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहेत प्रथमेश, ज्याने बनवल्या 47 धावा या मॅच मध्ये. भास्कर ठाकरे